जय शिवराय मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एस.एम. योजना गुरु या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर एकंदरीत PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता हा सायंकाळी 5 वाजता जमा होणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब बटन दाबा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून आणि दरम्यान PM किसान योजनेचा 19वा हप्ता हवा असेल तर काही कामे सुद्धा या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। दुसरं म्हणजे मित्रांनो, PM किसान योजनेचा 19वा हप्ता तुम्हाला हवा असेल तर काय कामे करायची आहेत या संदर्भात सुद्धा माहिती घेणार आहोत। तर एकंदरीत सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा, जेणेकरून मित्रांनो येणारा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट कधी होणार आहे, कसा काय होणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा, जेणेकरून बेस्ट क्लास असेल आता अवेलेबल झालेला आहे मित्रांनो। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। तर एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता आतापर्यंत 36,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत 18 हप्ते टाकण्यात आलेले आहेत। खरंच सायंकाळी 5 वाजता हा हप्ता मिळणार का या संदर्भात सुद्धा माहिती घेणार आहोत। एकंदरीत PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा हे दरम्यान PM किसान योजनेचा 19वा हप्ता हवा असेल तर काही महत्त्वाची कामे सुद्धा पूर्ण करणे आवश्यक आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील तुम्हाला मिळणार आहे, मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। एकंदरीत PM किसान योजनेचा लाभधारी तुम्ही असताल तर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातूनच लाभ दिला जातो। त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला PM किसान योजनेचे लाभधारी होणे आवश्यक आहे। आणि याच दोन्ही योजनेचा उद्देश गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे, हा उत्पादनात वाढ करणे हा एक निश्चितच याचा उद्देश आहे, या योजनेचा उद्देश आहे। तर एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून 19वा हप्ता हवा असेल तर KYC प्रक्रिया पूर्ण करा। तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा, जेणेकरून बेस्टच असेल अवेलेबल आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कसं जायचं तर एकंदरीत टायटलवर क्लिक करा, ते जे लिंक दिले त्याला नक्की व्हिजिट करा। धन्यवाद, जय शिवराय।